चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा हे आपलं सर्वांचं आवडतं YouTube चॅनल. मित्रांनो, आपली जी गणिताची लेक्चर सिरीज चालू आहे त्यापैकी आपलं जे पुढचं नवीन प्रकरण आहे ते म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण. आता गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे काय? गुणोत्तर त्याला इंग्लिशमध्ये रेशो असं म्हणतात आणि प्रमाण म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये प्रपोर्शन असं म्हणतात. आता बघा, गुणोत्तर म्हणजे काय? आता आपण गुणोत्तर म्हणजे बघा, आता गुणोत्तर म्हणजे काय? तर गुणोत्तर म्हणजे एक संख्या गुणोत्तर म्हणजे एक संख्या दुसरी संख्येच्या किती पट आहे हे सांगणे म्हणजे गुणोत्तर. आता बघा, आता 5 आणि 10 आहे. बरोबर? आता 10 ही संख्या जी आहे ना ती 5च्या 2 पट आहे. बरोबर? म्हणजे 5 हा एक पट असेल तर 10 हा 2 पट आहे. हे झालं त्यांचं गुणोत्तर. बरोबर? म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांची तुलना करणे त्याला आपण गुणोत्तर असं म्हणतो. आता पुढचं आपलं प्रमाण. तर प्रमाण म्हणजे काय? आता बघा, प्रमाणाचा विषय थोडक्यात बेसिक सांगतो तुम्हाला. प्रमाण म्हणजे बघा, दोन गुणोत्तर दोन गुणोत्तर अगर समान दोन गुणोत्तर समान असल्यास त्यातील क्रमाने येणाऱ्या संख्या दोन गुणोत्तर समान असल्यास त्यातील क्रमाने येणाऱ्या संख्या या एकाच प्रमाणात असतात. आता उदाहरण बघा, 5, 10, 1 आणि किंवा 10, 20 किंवा 2, 4. आता बघा, 5 ही एक एक प्रमाणात असेल तर 10 याच्यात डबल आहे. बरोबर? 10 जर एक असेल तर 20 डबल आहे. 2 एक असेल तर हे 4 त्याच्यापेक्षा डबल आहे. म्हणजे दोन किंवा जास्त गुणोत्तरात असलेल्या संख्या समान असतील तर एकाच प्रमाण आहे त्याचं. बरोबर? हे समजलं? आता बघा, आपला पहिला प्रश्न असा आहे की चतुर्थ प्रमाणपद काढा आणि दुसरा प्रश्न आपला असा आहे की तृतीय प्रमाणपद काढा. आता हे जे प्रश्न डायरेक्टली एमपीएससी असो किंवा एमपीएससी गड असो किंवा कुठलीही सरळ सेवा असो, मुख्यतः करून पोलीस भरती असो, तर ते 1 किंवा 2 मार्काला हमखास प्रश्न विचारला जातो. एवढं काही लक्षात ठेवण्यासारखं काही नाही, फक्त एक छोटासा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता बघा, चतुर्थ प्रमाणपद काढा म्हणजे काय असं अगोदर चतुर्थ प्रमाणपद म्हणजे चौथी संख्या काढा. आता उदाहरणार्थ बघा, आपल्याला असा प्रश्न आला, चतुर्थ प्रमाणपद काढा. उदाहरणार्थ बघा, आपल्याला तीन संख्या दिल्या आहेत. 4, 5 व 12 या तीन संख्या आहे. तर पुढील चतुर्थ पद किती, म्हणजे चौथी संख्या किती, असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा असा प्रश्न आहे आपला की तृतीय प्रमाणपद काढा म्हणजे तृतीय म्हणजे तिसरं पद काढा, म्हणजे तिसरी संख्या शोधा. आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, 9 आणि 12 दिली, तर तिसरी संख्या शोधा, म्हणजे त्याला म्हणतात तृतीय प्रमाणपद काढणे. आणि म्हणजे चतुर्थ प्रमाणपद. आता बघा, चतुर्थ प्रमाणपद काढण्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला म्हणा, एक स्ट्रिक समजा. आता 1, 2, 3 तीन संख्या दिल्या आहेत. आता चतुर्थ प्रमाणपद म्हणजे चौथं पद काढायचं असेल तर काय करायचं बघा, दुसरी आणि तिसरी संख्या दुसरी आणि तिसरी संख्येचा गुणाकार. बघा, 5 गुणिला 12 आणि छेदस्थानी पहिली संख्या. समजलं? दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार आणि छेदस्थानी पहिली संख्या आपलं जे येणार असेल ते आपलं चतुर्थ संख्या. बरोबर? आता बघा, 4 एक 4, 4 त्रिक 12. बरोबर? 5 गुणिला 3 म्हणजे 5 गुणिला 3 म्हणजे 15. 15 आपली 15 आपलं चतुर्थ प्रमाणपद किंवा 15 ही आपली चौथी संख्या. समजलं? आता आपला पुढचा प्रश्न असा आहे, 9 व 12 त्यानंतर येणारी तिसरी संख्या किंवा तृतीय प्रमाणपद काढा. आता बघा काय करायचं, त्यासाठी शॉर्ट ट्रिक आहे की दुसऱ्या संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येचा वर्ग छेदस्थानी पहिली संख्या. तिसरी संख्या काढायची असेल तर दुसऱ्या संख्येचा वर्ग छेदस्थानी पहिली संख्या. आता बघा, 12चा वर्ग म्हणजे 144. बरोबर? आणि छेदस्थानी 9.
आता या 9 आणि 144 भाग जातो तर बघा 9 9 एक 9 उरले 5 झाले 54 9 सक 54 म्हणजे 16 16 आहे आपली तिसरी संख्या किंवा तृतीय प्रमाणपद म्हणजे आपला 16 आणि या प्रश्नात चतुर्थ प्रमाणपद म्हणजे चौथी संख्या आपली 15 इथं कसं आहे दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचा गुणाकार छेदस्थानी पहिली संख्या आणि इथं दुसऱ्या संख्येचा वर्ग छेदस्थानी पहिली संख्या ही आपली तिसरी संख्या बरोबर. चला पुढचा प्रश्न तिसरा मध्यम प्रमाणपद काढा म्हणजे दोन संख्या दिल्या आहेत त्यापैकी दोघातील मधली संख्या काढा असं आपण ते म्हणतो. आता बघा 49 आणि 64 या दोन संख्येतील मधली जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची. तर काय शोधायची आता या दोन संख्येत दोघांचा गुणाकार हा वर्गमुळात करायचा. आता बघा वर्गमुळात 49 गुणिला 64 बरोबर. आता 49 हे कशाच्या वर्गमुळे 49 हे 7चं वर्गमुळे म्हणून 49 वर्गमुळाच्या बाहेर काढायचं असेल तर त्याला त्याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे 7 आणि 64चं वर्गमूळ 8 दोघांचा गुणाकार 7 गुणिला 8 म्हणजे 56 जे मध्यम प्रमाणपद असेल 49 आणि 64चं मध्यम प्रमाणपद 56 बरोबर. तसा दुसरा प्रश्न दोघं संख्यांचा गुणाकार वर्गमुळात करायचा 121 गुणिला 64 दोघं संख्या वर्गमुळाच्या बाहेर काढायचं असतील तर 121चा वर्गमूळ किती 11 आणि 64चं वर्गमूळ 8 11 गुणिला 8 म्हणजे 88 तर 121 आणि 64 मधील जे मध्यम प्रमाणपद असेल ते 88. ओके समजलं. चला एकदम 16 सेकंदाचे 48 सेकंदाचे असलेले प्रमाण काढा बरोबर. आता 16 सेकंद आणि 48 सेकंद यांचा जो गुणोत्तर प्रमाण ते काढायला सांगितलं. आता बघा 16 सेकंदाचे 48 सेकंदासी म्हणजे बघा 48 खाली आणि 16 वर बरोबर. आता 16च्या 48 किती पट आहे आता बघा 16 एका 16 16 त्रिक 48 म्हणजे दोघांचं प्रमाण 16 जर एक असेल तर 48 त्याच्यात 3 पट आहे म्हणजे 48 3 असेल त्याचं प्रमाण असेल एकास 3 बरोबर. समजलं इतकं बेसिक आहे. आता पुढचा प्रश्न बघा 87 ला 4 या गुणोत्तरात विभागा. आता बघा एकूण जी संख्या आहे 287 आणि आपलं गुणोत्तर दिलंय 4 अगोदर काय करायचं गुणोत्तराची बेरीज करायची 4 म्हणजे 4 अधिक 3 म्हणजे आपलं एकूण गुणोत्तर जे 7 येईल बरोबर. म्हणजे 287 चे आपल्याला एकूण 7 भाग पाडायचे बरोबर. 287 आपल्याला एकूण 7 भाग पाडायचे. बघा 287 संख्या आहे गुणिला 7 भागापैकी आपल्याला पहिला भाग म्हणजे चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे 4/7 असं लिहू शकतो बरोबर. आणि दुसरा म्हणजे 287चा 7 भागापैकी आपल्याला तिसरा भाग लिहायचा म्हणजे वर लिहू शकतो बरोबर. आपल्याला आता हे 2 भाग पाडायचे. आता बघा हाताने भाग जाऊ शकतो 7 एक 7 7 चोक 28 आणि 1 7 41 41 गुणिला 4 म्हणजे 164 हा आपला 4 या प्रमाणात 7 एक 7 7 चोक 48 41 गुणिला 3 41 गुणिला 3 म्हणजे 123 तर 287 या संख्येचं 4 प्रमाण 164 आणि 123 हे आहे समजलं. या प्रमाणात विभागले जाते. चला प्रश्न क्रमांक 6 थोडा बऱ्यापैकी प्रश्न आहे बघा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे व टेबलाची किंमत 441 रुपये असल्यास खुर्चीची किंमत किती. आता बघा हा गुणोत्तर प्रमाण पद्धती आपण काढू शकतो पण एक शॉर्ट मध्ये सांगू का. आता बघा खुर्ची आणि टेबल या दोन वस्तू काय बरोबर त्यांचं जे गुणोत्तर प्रमाण आहे खुर्ची 3 आहे प्रमाणात टेबल 7 प्रमाणात आहे बरोबर समजते. आणि हा जो 7च्या प्रमाणात जी किंमत आहे ती किती 441 असेल 41 रुपये. तर खुर्चीची किंमत किती आहे टेबलापेक्षा कमीच असेल जे की 3 प्रमाणात आहे आपण त्याला x मानू बस एवढं गुणोत्तर प्रमाण करण्यापेक्षा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आपला आन्सर येईल. आता बघा
7 गुणिला x बरोबर 3 गुणिला 441, बरोबर. आपण x या बाजूला 3 गुणिला 441 छेदस्थानी हा गुणाकारात 7 त्या बाजूला जाताना भागाकारात होईल 7. आता बघा 7ने भाग द्या. 7 सकम 42, 7 एक 7, 7 सकम 42 उरले 2 आणि 21, 7 त्रिक 21, 3 गुणिला 63 म्हणजे बघा 3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18, 189. 189 आपली खुर्चीची किंमत जी की आपण एक्स मानली. 189 समजलं. काही गोष्टी लॉजिकल बी सोडून घ्यायच्या आणि काही शॉर्ट ट्रिकने सोडायच्या. म्हणजे काही प्रश्न असतात जे की खरंच फॉर्म्युल्याने सोडायचे असतात ते फॉर्म्युल्याने सोडायचे, बरोबर. चला पुढे. चला प्रश्न क्रमांक 7वा महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा स्टाफ सिलेक्शन जीडी असो किंवा सीजीएल ला बऱ्या प्रमाणात येतो, किंवा पोलीस भरती असो किंवा कुठली सरळ सेवा असो किंवा एमपीएससी असो, कॉमन प्रश्न आहे, सहसा येणारा प्रश्न आहे. आता बघा ए बी हे 2:3 प्रमाणात, बी सी 4:3, सी डी 6:7 या प्रमाणात, तर ए आणि डी चे प्रमाण काढा. आता बघा ए आणि डी प्रमाणात विचारले, आपल्याकडे सर्व पण विचारलं असं आपण काढलं असतं. तर बघा आपण काय करू, अगोदर सर्व जी संख्या आहे ए पासून डी पर्यंत काय प्रमाणात आहे आपण ते काढू. बघा ए बी सी डी, बरोबर. ए आणि बी काय प्रमाणात आहे, 2 3, बरोबर. रिकाम्या राहील तो. बी आणि सी किती आहे, 4 आसपास. बी 4:5, बरोबर. सी आणि डी किती, 7:7, 6 किती, 7 आणि 7, बरोबर. आता काय राहिलं, 11 बी. आता हे जागा रिकाम्या जागा भरून घ्या. बरोबर. आता जिसका कोई नहीं होता उसका गोकुल धाम सोसायटी होती है, बरोबर. आता 3 राईट साईडला रिपीट करायचा, 3 3, बरोबर. इथं 5 रिपीट करायचा. इथं जवळचा जो आहे, जवळचा शेजारी तो रिपीट करायचा. बघा इथं 4 रिपीट करायचा, इथं 6 रिपीट करायचा, अजून इथं 6 रिपीट करायचा, बरोबर. हे झालं. आता यांचा गुणाकार करायचा. बघा 2 गुणिले 4 8, 8 गुणिले 6 2 गुणिले 4 8, 8 गुणिले 6 48, बरोबर. 3 गुणिले 4 4 त्रिक 12, 12 सक 72, 3 पाचे 15, 15 सक 90, बरोबर. 3 पाचे 15, 15 7 5 105, समजलं. भाग जातो. आता काही ए ची किंमत आपल्याला भेटली 48 आणि डी ची किंमत आपल्याला भेटली 105, बरोबर. ए ॲज टू डी म्हणजे 48 आणि 105, बरोबर आहे. आता दोघांना 3 ने भाग जाऊ शकतो, 16 आणि 35, बरोबर. तर आपला जो प्रश्न होता ते ए आणि डी याची किंमत 16 आणि 35, समजलं. हे एवढं लक्षात ठेवा. कुठला स्ट्रिक आली, कुठला प्रश्न आला, हे महत्वाचं आहे. एक सोपी पद्धती आहे. बाकीचे स्ट्रिक लक्षात राहत नाही, पण हे एकदाच प्रॅक्टिस केली की लक्षात राहून जातं. ओके चला. दोन संख्यांची बेरीज 48, दोन संख्यांची बेरीज 48 आणि फरक 8 आहे, तर त्या संख्येचे गुणोत्तर किती, बरोबर. आता आपण आपल्याला संख्या माहित नाही, मग आपण x अधिक y बरोबर 48 किंवा x वजा y बरोबर 8 असं करत बसण्यापेक्षा टाइम वेस्ट न करता आपण बघा दोन संख्यांची बेरीज 48 आहे, आपण डायरेक्ट शॉर्ट मध्ये सांगतो काय करायचं. मग x अधिक y त्या भानगडीत न पडता आपण बघा दोन संख्यांची बेरीज 48 आहे, डायरेक्ट 48 घेऊ आपण.
छेदस्थानी दोन संख्येतील फरक किती आहे? दोन संख्यांची बेरीज 48 बरोबर 48 घेऊ आपण आणि छेदस्थानी 48 दोन संख्यांची बेरीज 48 प्लस बेरीज 48 त्यामध्ये ऍड 8 ऍड करायचे आणि छेदस्थानी -8 करायचे बरोबर. दोन संख्यांची बेरीज 48 आणि फरक 8 आहे तर गुणोत्तर काढा. 48 अधिक 8 आणि 48 वजा 8 बरोबर. आता बघा येणार आपलं उत्तर असेल 48 अधिक 8 म्हणजे 56 आणि 48 वजा 8 म्हणजे 40 बरोबर. आता याला 8 भागिले 8 45 8 7 56 आपलं जे गुणोत्तर असेल 7 8 5 बरोबर. समजलं? आपण शॉर्ट मध्ये केलं तर आपण असं पण करू शकतो बघा. दोन संख्या आपल्याला माहित नाही x अधिक y बरोबर 48 आणि x वजा y बरोबर 8. आता बघा चिन्ह वेगवेगळे त्यांचं म्हणजे काय राहिलं 2x बरोबर 40 x बरोबर किती 20 बरोबर. आता x ची किंमत आपल्याला 20 भेटली 20 अधिक 28 बरोबर. आता बघा x ची किंमत आपल्याला 20 भेटली दोघांची बेरीज किती 48 बरोबर आहे म्हणून आपल्याला y ची किंमत किती भेटेल 28 कारण 20 अधिक 28 म्हणजे 48 होतात बरोबर. दोघातील फरक येतो y 28 वजा 20 बरोबर. समजलं? तर ते त्या संख्येचं गुणोत्तर प्रमाण सांगतो तुम्हाला. बघा x आपलं 20 आहे y आपले 28 आहे दोन संख्या आपल्याला भेटल्या दोघातील फरक 8 आहे आणि दोघांची बेरीज 48 आहे. आता बघा 4 आणि भागिले 5 येतून 7 गुणोत्तर आपलं काय भेटलं 5 7 हे गुणोत्तर काय भेटलं आपलं 7 5 ओके. तेच गुणोत्तर 5 7 किंवा 7 5 समजलं. चला मागच्या वेळी 2-3 वेळेस प्रश्न आलाय एमपीएससी मध्ये बी आणि मागे पोलीस भरतीत पण आला होता. 56 लिटर मिश्रणात दूध व पाणी 3:4 या प्रमाणात आहे त्यामध्ये किती लिटर नवीन दूध टाकले म्हणजे गुणोत्तर 5:4 होईल बरोबर. आता एकूण 56 लिटर मिश्रण आहे पाणी आणि दूध मिळून 56 लिटर मिश्रण आहे. आता बघा एकूण मिश्रण 56 लिटर आहे. आता आपण दूध आणि पाणी किती लिटर आहे आपण ते प्रमाणात काढून घेतो. बघा दोघांची बेरीज प्रमाणात गुणाकाराची बेरीज गुणीला पहिला आपल्याला दूध काढायचंय 3/7 आणि 56 गुणीला 4/7 बरोबर. 7 8 56 8 24 आणि 32 7 8 56 8 32 हे आपलं दूध आणि 32 लिटर पाणी बरोबर. 56 लिटर मिश्रणात आपलं 24 लिटर दूध आहे आणि 32 लिटर पाणी तर त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे गुणोत्तर 5:6 होईल. आता बघा दूध आणि पाणी दूध आपलं 24 लिटर आहे आणि पाणी आपलं 32 लिटर आहे तर त्यामध्ये किती लिटर नवीन दूध टाकायचं म्हणजे दूध टाकायचं आपण दूध आपल्याला माहिती किती टाकायचं आपण त्याला एक्स कन्सिडर करू म्हणजे आपलं दूध टाकून जे नवीन गुणोत्तर येईल ते येईल आपलं 5:4 म्हणजे 5% दूध असेल आणि 4 भाग त्यात पाणी असेल बरोबर. हे झालं. आता बघा करा तिरपा गुणाकार 24 गुणिला 4 24 दुने 48 दुने 96 अधिक 4x बरोबर 32 5 160 समजते. 96 इथं बेरीजला आहे विरुद्ध बाजूला जाताना वजा बाकी म्हणजे काय राहिलं आपलं 4x बरोबर 160 वजा 96 64 4x म्हणजे 64 तर x बरोबर आपला 16 x बरोबर 16 जे की आपण नवीन दूध टाकणार आहे तर आपल्याला नवीन दूध किती टाकावं लागेल 16 लिटर समजलं. हा होता आपला 9वा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघू आपण आता. 10 100 लिटर दुधातून 10% दूध काढून
तेवढेच पाणी टाकले, बरोबर, व पुन्हा 20% दूध काढून तेवढेच पाणी टाकले, तर किती टक्के दूध, तर किती दूध शिल्लक राहिले. आता बघा, एकूण जे दूध होतं 100%, म्हणजे 100 लिटर दूध होतं. आता शॉर्ट मध्ये सांगतो बघा, लिहून घ्या शॉर्ट. आता आपलं 100 लिटर दूध होतं, 100 लिटर दूध होतं, त्यातून 10% दूध काढले, म्हणजे 100चे 10% वजा, म्हणजे 100 मधनं 10%, बरोबर. अजून पुन्हा 20% दूध त्यामधनं कॅन्सल केले, म्हणजे काढले. समजतंय? हे काय तर देखा, इधर देखो, अब समजो. एकूण 100 लिटर दूध होतं, त्यापैकी 10% दूध काढलं, म्हणजे 100 मध्ये 10 वजा केले, म्हणजे 10% वजा म्हणजे 90 येतो. आपण 100 वजा 10 लिहिलं, बरोबर. टक्के म्हणून छेदस्थानी 100. पुन्हा 20% दूध काढले, म्हणजे अजून 100 मध्ये 20% दूध काढलं, म्हणजे 100 का, कारण त्यांनी 10% तेवढंच पाणी टाकलं होतं, म्हणून 100 वजा 20 म्हणजे 80. 100. आता बघा, फक्त कॅल्क्युलेशन करा. 100 वजा 10 म्हणजे 90, छेदस्थानी 100 जसं तसे, गुणिले 100 वजा 20 म्हणजे 80, छेदस्थानी 100. आता बघा, हा 100 कॅन्सल, 1 2 1 2, बरोबर. काय राहिलं, 9 गुणिले 8 म्हणजे 72 लिटर दूध शिल्लक राहिलं. समजलं? 72 लिटर दूध आपल्याला इथं शिल्लक राहिलं. ओके, समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं गुणोत्तर प्रमाणे लेक्चर कसं वाटलं एक कमेंट करा. आणि अजून कुठला नवीन टॉपिक आपल्याला लेक्चर म्हणून पाहायचं असेल तर ते पण कमेंट करा. तर चला, भेटू आपण पुढच्या नवीन टॉपिक घेऊन नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय.